या सभागृहामध्ये आम्ही जेव्हा हे सभागृह सोडलं आणि ज्या वेळेला परत आलो त्यावेळेला आपल्यामध्ये असणारे आपले सहकारी देवळेकर साहेब, कल्याणीताई पाटील, घाडीगावकर आणि नाना पेंडकर जे 4 सहकारी आपल्याला या मधल्या काळामध्ये सोडून गेले यांची सुद्धा आठवण करणं अत्यंत आवश्यक आहे असं मला वाटतं। मॅडम, तुम्ही आज निवडून आलात, ते प्रवर्ग कुठला काय कुठला, मला असं वाटतं की नुसतं शाहू फुले आंबेडकर म्हणून चालत नाही, तर आपण निवडून आलात हे घटनेचं सौंदर्य आहे आणि त्याच्यासाठी तुम्ही नुसतं घटना असून चालत नाही। तुम्ही स्वतः मेहनत केली आहे, मागची 5 वर्ष तुम्ही नगरसेविका राहिलेत, स्वतः ॲडव्होकेट आहात। मग वारंवार मला असं म्हटलं होतं की तुम्ही अनुभवी आहात, माझं तुम्हाला सहकार्य राहील। सहकार्य तर असणारच आहे, आपण त्याच्यासाठी इथे आलोय, पण तुम्ही स्वतः एक वकील आहात। त्याच्यामुळे तुम्हाला असं एक सांगणं आहे की ज्या वेळेला तुम्ही म्हणाल त्याच वेळेला मी सहकार्य करीन। मी उगाच सहकार्य करायला माझं सहकार्य करा, मी हे करा असं माझा स्वभाव नाही आणि मी तसं करणार नाही, कारण शेवटी तुमचं पद, तुमच्या पदाची गरिमा राखणं हे माझंही काम आहे। आपण एकमेकाच्या हातात हात घालून या शहराला पुढे कसं न्यायचं ह्याच्यासाठी निश्चितपणाने आपण काम करू। सचिन पोटे साहेब कुठे आहेत? प्रॉब्लेम असा आहे, आज ते म्हणजे माझे खूप जवळचे मित्र आहेत, उमेश बोरगावकर साहेब माझे मित्र आहेत, आपण सगळेजण या सभागृहाचे सहकारी आहोत। झाली निवडणूक होऊन 16 तारखेला रिझल्ट लागला, आज 3 तारीख आहे। आत्ता कधी 2-2.5 वर्ष निघून जातील आपल्याला समजणार नाही। अजून एक विषय, ज्या गोष्टीसाठी ज्या सभागृहात जाण्यासाठी आम्ही इतके वर्ष धडपडत होतो आणि आज आम्ही सभागृहात आलो, आतल्यातले 122 पैकी अर्धे लोक आता या सभागृहातनं निघून गेले। हा एक विषय, आपले जे घटनेत